चांदवड मनमाड रोडवर ट्रक उलटून आईसह 2 चिमुकल्यांचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी. ऐन संक्रांतीच्या दिवशीच मजुरांवर काळाचा घाला. चांदवड येथे पेवर ब्लॉक उतरवण्यासाठी मजुरांसह येत असलेल्या पेवर ब्लॉकने भरलेल्या ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने चांदवड मनमाड रोडवर ट्रक उलटून भीषण अपघात झाला. ट्रकमधील पेवर ब्लॉक खाली दबून आईसह तिच्या 2 लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील मृत आणि जखमी हे मध्य प्रदेशातील मजूर असल्याचे समोर आले आहे. बुधवार दिनांक 14 जानेवारी रोजी दुपारी 11:15 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. ऐन मकर संक्रांतीच्या दिवशीच मजुरांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सिमेंटचे पेवर ब्लॉक घेऊन एक टाटा कंपनीचा नंबर नसलेला ट्रक मनमाडकडून चांदवडच्या दिशेने येत होता. ट्रकच्या पाठीमागे असलेल्या पेवर ब्लॉकवर मजूर बसलेले होते. हा ट्रक मनमाड रोडवरील हॉटेल आनंदजवळ पारस डुंगरवाल यांच्या कांदा खळ्याजवळ आला असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने अचानक ट्रक रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात ट्रकमधील पेवर ब्लॉक खाली दबून रमिता राजेश सोलंकी वय वर्ष 25, मुलगा दीपक राजेश सोलंकी वय वर्ष 5, तर रियान राजेश सोलंकी वय वर्ष 2 हे तिघे जागीच ठार झाले. तसेच ट्रकमधील रणजित सोलंकी वय वर्ष 19, राजेश हरसिंग सोलंकी वय वर्ष 25, शारदी निंबू सोळंकी वय वर्ष 22 सर्व राहणार मध्य प्रदेश व परवेश कल्याणसिंग यादव वय 22 वर्ष हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तसेच पोलीस निरीक्षक कैलास वाघ, उपनिरीक्षक भानुदास नरे, हवालदार अमोल जाधव, हवालदार स्वप्नील जाधव, भाऊसाहेब गुळे, दिनेश सूळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. पेवर ब्लॉकचा ढिगारा बाजूला करून त्याखालून महिलेसह 2 मुलांना बाहेर काढण्यात आले, तर जखमींना उपचारासाठी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यातील 3घांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त ट्रक व रस्त्यावरील सिमेंटचे ब्लॉक बाजूला करून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. घटनेचा तपास चांदवड पोलीस करीत आहेत. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बातम्या आणि जाहिराती बघण्यासाठी डीजे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा. संपर्क 98 22 49 99 40 89 83 15 04 60. मुख्य संपादक देविदास जाधव.